दीड महिन्याचा झाला का? ओके. दीड महिन्याच्या मानाने सर तुम्हाला काय वाटतं प्लॉट मध्ये? चांगला रिझल्ट आहे ना. तुम्ही आता कृषी भातीचे प्रोम आणि पावडर आणि आपण प्लॉटचा फुटवा वगैरे बघू शकतोय आणि अख्खा प्लॉट झाकाळलेला आहे तुमचा 45 दिवसात. याच्या आधी तुमचा काय एक्सपिरियन्स होता, म्हणजे कृषी भाती जयशिव टेक्नॉलॉजी वापरायच्या आधी तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? असा नव्हता भाऊ, असं याच्या आधी तुमचा प्लॉट असा नव्हता. आणि आता तुमचा माल पण चालू झालाय. आतापर्यंत किती जाळ्या झाल्या? त्या दिवशी 4 जाळ्या निघाल्या. हा, परवा दिवशी 4 जाळ्या. म्हणजे दीड महिन्यात मालाला सध्या खालीवरून बाजार आहे. हा, त्या दिवशी 500 गेली, आज 500-400 रुपयाची रेंज आहे. म्हणजे एका 10-12 किलोची जाळी भरते ना. आणि जर बघितलं तुमच्या प्लॉट मध्ये तर तुम्हाला काय नवीन पुन्हा असं काय वाटतं का, जे तुम्ही याच्या आधी कारली शेती कधीपासून करताय? कारली जवळजवळ आता 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू कारल्यामध्ये. तुम्हाला काय नवीन वाटलं बाबा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही वापरलं आणि त्याच्या फरक वाटतो? भरपूर फरक आहे. रिझल्ट चांगला आहेत. त्याच्यानंतर सेटिंग चांगली होती. आणि आपण जर खताची बाजू बघितली तर त्या नामांकित रिझल्ट आणि बघून जाते ते, असं डायझॉल फास्ट होऊन जातं. आणि खर्चाची बाजू जर बघितली तर आणि आपलं सॉइल केअर वापरलं, तुम्हाला रिझल्ट कसे वाटले सर? चांगले वाटले. दुसऱ्या खतांपेक्षा चांगले रिझल्ट वाटले. दुसऱ्या खतांपेक्षा चांगले. सेटिंग चांगली आहे. सेटिंग चांगली आहे. आणि मेन गोष्ट जर बघितली ना सर, तर तुमच्या पानाची काळोखी किंवा पानाचं जे स्टोरेज म्हणतो आपण, ते स्टोरेज चांगलं आहे. कांडोकांडी तुमची सेटिंग पण चालू आहे अजून. आणि पानं बी भरपूर मोठं. आता जर आपण बघितलं तर पानाचा आकार पण आपण बघू शकतोय की झाडाच्या पानाचा आकार कसा आहे. काय वाटतं सर? दरवर्षी एवढं पान होत नाही. ओके. कसा वापरला होता? एकरी बिघ्याला 6 गोण्या. बिघ्याला 6 गोण्या म्हणजे एकरी 12 गोण्या. त्याच्यानंतर तुम्ही प्रोमचा कसा वापर केला होता सर? प्रोम खालून टाकलं होतं ना आपण. खाली म्हणजे बेसल डोस मध्ये घेतलं होतं. ओके. तुमचं रासायनिक जर समजा आता जर हा प्लॉट जर रासायनिक मध्ये असता तुमचा, तर तुमचा खर्च कसा झाला असता? खर्च म्हणजे याचा खर्च कमी आहे आणि रासायनिक खर्च जास्त आहे आणि गोण्या थोड्या स्वस्त आहे. असं गोण्यांचा भाव कमी आहे. ओके. आणि रिझल्ट चांगले. रिझल्ट आपण बघू शकतोय सर. आता आपण जर तुमचा सर्व प्लॉट जर बघितला तर सगळा एकसारखा दिसतोय. आणि 1.5 महिन्यात तुमचा प्लॉट डायरेक्ट वेलीव आलाय. आणि भरपूर. आणि हा प्लॉट जसा लागवड केलेला आहे, म्हणजे आता 1.5 महिना म्हणलं तर याच्या आधी कंटिन्यू आपल्या भागात पाऊसच चालू आहे. एवढा पाऊस असून सुद्धा आपल्या प्लॉटला कुठेही काही नाहीये. सेटिंग पण चालू आहे, शेंडा पण चालू आहे आपला. आणि सोबत जर बघितलं तर कोणताही रोग पण नाहीये. आता तुमचं मेन आश्चर्याची बाब जर म्हणलं ना केले, याला आपण जर सेटिंग बघितली, इथून सेटिंग चालू आहे. आणि आता एक वेलीचा विस्तार एवढा झालाय. आता आपण इथंच या वेलीचेच आपण फक्त ना हे मोजूया की फळ किती आपल्याला, हे किती लागलेलं आहे, माल किती लागलाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 हा ही असेल हा याची 22. म्हणजे एक वेळाला सध्या 22 सेटिंग आहेत. आणि जर समजा आपण एवढ्या पावसात लोक म्हणता की मुळी दिसत नाही, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सर? नाही, मुळी तर भरपूर आहे. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना मुळी दाखवू शकताय का कुठं कागद करून? ठीक आहे. इथं बाटलीतलं सोडलंय ना. ओके. तुम्ही आपलं सॉइल केअर आणि ते पण वापरलेलं आहे. शेतकऱ्यांना आपण बेडची बुज दाखवूया आणि मुळ्या पण दाखवूया. दीड महिन्याचा प्लॉट आहे. बेडचा भुसभुशीतपणा बघू शकता. एकदम ढेकळ होती इथं आधी. हे काय ढेकळच आहेत ना सर? अजून काही ढेकळ आहे? पुरी ढेकळ मध्येच ब्लेड करेल. ओके. काय वाटतं सर तुम्हाला, आपल्या भागातील जे शेतकरी आहे त्यांनी जयशिव टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे का? केला पाहिजे ना.
चांगले रिझल्ट येणार. जर समजा आपल्या या भागातले काही शेतकरी असतील हम्म. त्यांना जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देता का? हो, 96 96 89 89 61 61 44 35. 44 35. ओके सर, धन्यवाद.